अभिमान मिळवला ज्या स्पर्धेने या गाववाईज टेनिस बॉल क्रिकेटच्या सन्माननीय पप्पूजी कदम यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आहे। आपणास सुद्धा विनंती, आपण मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद घेत आहे, आपलं स्वागत असणार आहे। या स्पर्धेचा मान सन्मान मिळवला या कर्जत तालुक्यामध्ये या गाववाईज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मानाची अभिमानाची स्पर्धा। पहिलाच बॉल ड्राइव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय अलॉंग दी कार्पेट। एका बाजूला जर बघितलं संतोष शेठ नागवडे त्यांच्या विरोधामध्ये त्रिमूर्ती 11 उंडवडी, दोन संघांमध्ये दोन समान ताकदीचे संघ। एका बाजूला जर बघितलं तर संतोष शेठ नागवडे संघामध्ये आपल्याला राहुल यादव, रणजित जाधव सारखे आयकॉन पाहायला मिळतील। स्वप्नील आणि रणजित या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला मात्र स्लाइटली ओव्हर पिच स्ट्रेट डाउन द ट्रॅक आलाय रणजितच्या बॅट मधून पहिला या सेमीफायनल क्रमांक 2 चा चौकार। माफी असावी, षटकार आहे। षटकार आलाय, पंचांचा इशारा पहिल्याच बॉल वरती। जर बघितलं तर नक्कीच या अगोदर पहिल्या बॉल वरती ती सिंगल, त्यानंतर मात्र हा षटकार। यावेळेला जर बघितलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडासा बाहेर चेंडू पाहायला मिळाला, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केला आहे। एक अवांतर धाव जोडली जाईल आणि आमच्यासोबत जर बघितलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेचे ज्यांनी खांद्यावरती त्यांचा भार घेतलाय पैलवान कैलासजी काळे सर या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत आहेत। पंचांचा इशारा वाईट यामध्ये येतोय जरूर, परंतु कैलास सरांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण तर पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण नियोजन, बारीक सारीक गोष्टी असू द्या, सूक्ष्म नियोजनाने ही संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते। प्रेक्षको स्कोररच्या भूमिकेत असतात, त्यानंतर कधी वॉटरमॅन झाले, त्यानंतर जर बघितलं तर स्वतः ती खेळपट्टी आखली, त्यानंतर कोणत्याही गोष्टी असू द्यात सगळ्या गोष्टींवरती त्यांचं अगदी बारीक निरीक्षण आहे। यावेळेला जर बघितलं तर थोडासा जोर ठेवण्याचा प्रयत्न होता फलंदाजासाठी गोलंदाजाचा, परंतु यावेळेला हा फटका खेळून काढला एका धावेसाठी, म्हणजेच की एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहेत 10 धावेंवरती 10 विदाउट एनी लॉस। पहिल्या ओव्हरचा खेळ चाललाय। जर बघितलं तर नक्कीच ज्या पद्धतीने स्वप्नीलने बॅटिंग केली आहे ना, हा एक जर बघितला तर हार्ड हिटर बॅटर आहे। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यावेळेला जरूर झालाय। डॉट बॉल येत असताना स्वप्नीलसाठी त्रिमूर्ती 11 हुंडवडी संघ, त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर संतोष शेठ नागवडे SSK कारखाना, या दोन संघांमध्ये ही बॅटल सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। यावेळेला ड्राइव्ह केला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे शॉर्ट कव्हरला, त्यामुळे मात्र एकही धाव याही बॉलवरती येणार नाही। फेक ही थोडीशी चुकीची होती, परंतु बॅकअप त्या ठिकाणी उपलब्ध होतं, त्यामुळे मात्र धाव आली नाहीये, परंतु फेकी चुकली होती क्षेत्ररक्षकाची। म्हणजेच की बघा जर बघितलं तर धावसंख्या स्थिरावल्या 10 धावेंवरती। आज अनेक आयकॉन तर खेळाडूंसाठी एक सूचना असणार आहे, जशी हा सामना संपेल आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी मंचाच्या मागे आम्ही केली आहे, तर हा सामना संपल्यानंतर आपण या ठिकाणी जेवायचं आहे, परंतु कॅच ड्रॉप होतोय। सोप्पा झेल होता आणि कॅच कोणाचा, तर स्वप्नीलचा झेल सुटतोय। स्वप्नील सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर जीवदान मिळालं तर येणाऱ्या काही षटकांमध्ये हा खेळाडू महागात ठरू शकतो टीम संतोष शेठ नागवडे SSK कारखाना टीमला, परंतु या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पोहोचेल 11 धावेंवरती। पहिलं षटक समाप्त। आणि काल जर बघितलं तर कालच्या दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे स्वप्नीलने, त्याने अर्धशतक झळकावलं कालच्या दिवसात, आणि कालच्या दिवसातला जर टॉप परफॉर्मन्स करणारा कोणता फलंदाज असेल तर स्वप्नील आहे, आणि स्वप्नीलचाच कॅच ड्रॉप होतोय, त्यालाही जीवदान मिळतं या पहिल्याच ओव्हरमध्ये। ओमकारचा पहिल्या डावातला पहिल्या ओव्हरचा स्पेल त्यांनी संपवलाय,
नक्कीच आता गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या ओव्हरसाठी पॉवर प्लेचा दुसरं षटक असणार आहे आणि बघूयात कोण असणार आहे गोलंदाजी मार्क वरती. बाळू बाहेकर हाही एक युवा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा गोलंदाज. चेंडूंचा डाव होऊन नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे धाडस ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय आकाशजी मोरे आपल्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. यावेळेला जर बघितलं तर धावा येत आहेत, धावा आल्यात. स्वप्नीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती सुरुवात आणि स्वागत होतं यावेळेला बाळूचं 4 धावेनिशी. यावेळेला क्षेत्ररक्षण अफलातून आहे. जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 100% देत असताना विठ्ठल चव्हाण आणखी एक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संतोष शेठ नागवडे संघाकडून विठ्ठल यानंतरच्या इनिंग मध्ये इनॅक्शन असतील, परंतु क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं झालंय. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. धावसंख्या धाव फलकावरती होते आहे 16 धावा. स्ट्रायकिंगला पुन्हा एक वेळ रणजित. बाळूचा हाई बॉल अक्रॉस द लाईन खेळलाय. हा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंगने बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाळू लाईनच्या पलीकडे. आमच्या डीजेंना मानवंदना देत हा चौकार. परंतु कौतुक करावे लागेल आमच्या डीजे विशालचं. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, खरं तर प्रत्येक ट्रॅक असू द्या, त्यानंतर आमचा आवाज आपल्यापर्यंत असू द्यात. मेहनती मुलगा आहे आणि पहिल्या दिवसापासून मेहनत करतोय. जगदंबा मंडप डेकोरेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट याच्या माध्यमातून चालवलं जातं. हे संपूर्ण जर आपण आजूबाजूला मैदानाच्या बाहेर जे पडदे पाहत आहात, झालर पाहत आहात, हे त्याच्याच माध्यमातून सजवले गेले. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 20 वर जाऊन पोहोचेल. यावेळेला जर बघितलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर हा बॉल चेंडू पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड बॉल घोषणा दिली आहे. वाईडच्या मदतीने आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल. 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 21. एका बाजूला स्वप्नील नक्कीच त्याला जीवदान या अगोदरच्या ओव्हरमध्ये मिळालं, त्यामुळे आता त्याला कॉन्फिडंट आलाय. कालच्या दिवसामध्ये त्याने अर्धशतक सुद्धा झळकावलाय. यावेळेला त्याच पद्धतीने फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा फाईन आहे, परंतु बॉलला अडवू शकणार नाही. यावेळेला बॉल तेवढ्याच ताकदीने गतीने जातोय डीप स्क्वेअर मारून चिरत 4 धावांसाठी. सिक्स 26 धावा. जर बघितलं तर हा चौकाराने अक्षरशः स्वप्नीलने सांगितलंय की तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप करायला नको होता, कारण तर किती महागात ठरतोय तो कॅच आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः जर बघितलं तर मागच्या काही बॉल्समध्ये 2 चौकार त्याने लगावले. स्वप्नील पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला. यावेळेला मात्र लोअर स्लॉट मध्ये प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. स्वप्नीलचं शक्ती प्रदर्शन, बॉलला डिस्पॅच अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा धमाका षटकार.
बॉल आणि पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. काय फटकाय अफलातून रणजितच्या बॅटमधून या मॅक्झिमम 6 धावा. काय फटका आहे. रणजित बरसतोय. रणजितची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आणखी आई वेळेला बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळेल जरूर. एक्स्ट्रा कव्हरला बॉल एक टप्पा उसळी खात जातोय डीप बॅकवर्ड बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. बॉलवरती ओमकार वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर चौकार. जर बघितलं ना तर नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्यात रणजित स्ट्रायकिंगला. रणजितने जर बघितलं तर आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार लगावल्यात. या पहिल्या डावातला खेळ इंटरेस्टिंग सुरू आहे प्रेक्षक. यावेळेला फॉलिंग स्विचचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक जरूर धाव करतायत परंतु तोपर्यंत या 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. काय या स्पर्धेचं आयोजन केलं जातं का? गत 2 वर्षापासून ही स्पर्धा प्रेक्षकांचं गड्याचा ताईत बनले आहे. पर्व 3 मध्ये त्याच पद्धतीचा जर बघितला तर प्रत्येक सामना झालाय प्रेक्षक. पहिल्या दिवसापासून तर या शेवटच्या क्षणांपर्यंत शेवटच्या सामन्यांपर्यंत प्रेक्षकांनी प्रत्येक चेंडूवरती अक्षरशः टाळ्या वाजवल्या आणि गड्याचं ताईत बनली आहे ही स्पर्धा. आईसाहेब युवा प्रतिष्ठान राशींच्या माध्यमातून पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षाला ही स्पर्धा आयोजित केली जाते. काही वेळेला जर बघितलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप दूर ठेवण्याचा प्रयत्न. गतीने हा बॉल टाकला ओमकारने. डॉट बॉल येत असताना आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. जर बघितलं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्या त्यानंतर 2 धावा त्यानंतर आणखी एक निर्धाव चेंडू टाकण्यासाठी आता थोडंसं यश मिळते ओमकारला श्वास घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेला मात्र एक थोडासा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. दिशा मात्र दिली या बॉलला रणजितने. एका धावेसाठी स्ट्रायकिंगला आता स्वप्नीलला आणलंय. स्वप्नील आणि रणजितची ही जोडी हिट आहे. बघा जर बघितलं तर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची सुरुवात पाहिजे होती ना ती सुरुवात केली दोघांनी. ज्यासाठी जाणलं जातं स्वप्नीलला कालच्या दिवसामध्ये त्या पद्धतीची सुरुवात त्याने कालच्याही दिवसात केली. आजही त्याच फॉर्मने तो कंटिन्यू करत मैदानाच्या आतमध्ये उतरला. तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलटॉस बॉलला काय फटका खेळलाय. स्वीप केलाय आणि आरसा जणू काही डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला इकडे पाठवलाय या बॉलला. अगदी सीमारेषा पलीकडे यायचा. च्या मदतीने ओव्हरची समाप्ती होते आहे. 3 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला समाप्त आणि धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते आहे 49 धावेंवरती. 49 विदाउट एनी लॉस. टीम त्रिमूर्ती 11 उंडवडी संघ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आता सेट झाले आहेत कारण नजरा आता त्या दोघांनी रोखल्या आहेत. 49 धावा धावफलकावरती होत आहेत. काय बॅटिंग सुरू आहे. इथून जर बघितलं तर नक्कीच ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न एखाद्या गोलंदाजाला करावा लागेल. तो गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्कवरती हे सुद्धा बघण्यासारखं. पहिल्याच ओव्हरमध्ये जर बघितलं ना तर ती विकेट येऊ शकली असती स्वप्नीलची. त्यानंतर मात्र त्याने कोणतीही चूक केली नाही. बाळू आल्यात. बाळू भायेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. बाळूच्या हा दुसऱ्या ओव्हरचा त्याचा वैयक्तिक स्पेल आहे. टीमसाठी 4थं ओव्हर या ठिकाणी घेऊन आल्यात. पहिल्या डावातला खेळ काय सामना सुरू आहे. अक्षरशः जर बघितलं तर
चौकार षटकाराने डील करत असताना एका बाजूला स्वप्नील, त्याच्या सोबतीला रणजितचा खेळ. यावेळेला फटका समोरच्या दिशेला खेळला अलॉंग दी कार्पेट. या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत मात्र एकच धाव येईल. डीजे आशू यांना विनंती असेल, कृपया आपण आपली जी डीजेची गाडी आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. डीजे आशू, खरं तर आज डीजेची सुद्धा व्यवस्था केली आहे बघा. प्रेक्षकांसाठी मनोरंजनसाठी आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या माध्यमातून सगळे प्रयत्न सुरू आहे. कारण खरं तर ही स्पर्धा त्याचसाठी रवली जाते, त्याचसाठी आयोजन या स्पर्धेचं होत असतं. प्रेक्षकांना मनोरंजन या स्पर्धेचं घेता यावं, त्यानंतर खेळाडूंसाठी आपल्या जर बघितलं तर तालुका पातळीवरती गाव वाईज टेनिस बॉल क्रिकेटसाठीची एक प्लॅटफॉर्म निर्माण देण्याचं काम, संधी उपलब्ध करून देण्याचं काम ही स्पर्धा मागच्या 2 वर्षामध्ये त्या स्पर्धेने केलं आहे आणि 3ऱ्या वर्षातही त्यापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न या संपूर्ण आयोजन समितीचा राहिला आहे. त्यामुळे आमचे जर बघितलं तर कैलास भाऊ काळे असतील, युवराज भाऊ कदम असतील, सचिनजी काळे असतील, या संपूर्ण आयोजन समितीनं यावेळेला जर बघितलं तर शॉर्ट ऑन पूल करत असताना अलॉंग दी कार्पेट या चेंडूला खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र स्वप्नीलला या ओव्हरमध्ये जर बघितलं तर थोडंसं शांत ठेवलंय. पहिल्या 2 बॉल्समध्ये बाडूने जर बघितलं तर मागच्या ओव्हरमध्ये जरूर 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये ठोकलेत त्या ठिकाणी रणजितने. त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये तो थोडासा टप्पा जर बघितला तर समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. गतीने पेश करत असताना पहिल्या 2 बॉलवरती चेंडू पाहायला मिळतोय. याही वेळेला जर बघितलं तर वेगवान चेंडू होता. काय चेंडू, या वेळेला बघितलं तर रनआउटचा चान्स नाही, परंतु धाव मात्र येईल या एका बॉलवरती. पहिले 3 चेंडू जर बघितले तर मात्र 3 सिंगल धाव खर्च केली आहे. माफी असावी. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. स्वप्नीलने आता ताकद दाखवली आहे आणि नजाकतने हा फटका उडवून दिलाय. हा धमाका डीप लागावडलांच्या पलीकडे 6 षटकार. जिल्हा विचार शुभागमन मैदानावरती होते. दादांचं या ठिकाणी स्वागत. आपणास विनंती, कृपया आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर अनिकेत सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य लाभले असे हॉटेल राजवर्धनचे सर्व आमचे झगडे बंधू तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचंही नक्कीच पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत. 4 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला होतोय. प्रेक्षक समाप्त आणि धावसंख्या धाव फलकावरती 58 धावा. बिनगडीबा टीम त्रिमूर्ती 11 उंडवडी संघ. अजून जर बघितलं 59 धावा, माफी असावी, 59 धावा झाल्यात. परंतु जर बघितलं ना तर पहिल्या डावात अजूनही विकेट गमावली नाहीये दोन्ही फलंदाजांनी. चान्स क्रिएट झाले, ते चान्स गमावले क्षेत्ररक्षकांनी. त्यानंतर मात्र नो रिक्स फटकेबाजी. एका बाजूला स्वप्नील तर त्यांच्या सोबतीला रणजितचा खेळ झालाय. आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गत 2 वर्षापासून ज्या स्पर्धेने प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली आहे, ती स्पर्धा आज शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे. कारण तर आज या स्पर्धेचा आहे अंतिम दिवस आणि सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. जर पहिल्या सामन्याचा सेमीफायनल क्रमांक 1 चा विजयी संघ बघितला तर आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काळे हराडवाडी संघाने फायनल मध्ये त्यांची जागा निश्चित केली आहे. आणि आता जर बघितलं तर या सामन्यामध्ये आपल्याला या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट संघ पाहायला मिळेल. दोन्ही समान ताकदीचे संघ. एका बाजूला संतोष नागवडे SSK कारखाना, त्यांच्या विरोधामध्ये त्रिमूर्ती 11 उंडवडी संघ आता बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या काही ओव्हर्स मध्ये सुरुवात चांगली झाली. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचली आहे. आणि ही तर खासियत आहे या संपूर्ण स्पर्धेची. आणि गोलंदाजी मार्कवरती आयकॉन खेळाडू रणजित जाधव या ठिकाणी आले आणि रणजित जाधवचं या ठिकाणी स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवरती षटकाराने
स्वप्नील सांगत असताना पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या वतीनं आपलं आईसाहेब चषकामध्ये मनपूर्वक असं स्वागत. सिद्धेश्वर दूध संकलनचे सर्वा सन्माननीय भरतजी काळे सर आपलंही या आईसाहेब चषकामध्ये मनपूर्वक असं स्वागत. त्याचबरोबर मंगेश मोबाईल शॉपीचे सर्वा निलेश अगवणे आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जहीद भाई मनेरी आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यावेळेला रणजित आयकॉन मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग करतोय आणि याही वेळेला 4 धावा जोडल्या जातील त्यांच्या खात्यामध्ये. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावते आहे 69 धावेंवरती. सागरवरती प्रहार झालाय. तर चला डीजे आशू जर मैदानावरती उपस्थित असतील, आशुतोष गुजर, डीजे आशू यांना विनंती आहे की आपण यावेळेला जर बघितलं तर सागर दिशा भटकतायत आणि वाईटचा इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळतोय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 70 वर जाऊन पोहोचते आहे. एक बाजूला जर बघितलं तर त्रिमूर्ती 11 वंडोळी संघाची बॅटिंग ज्या पद्धतीने रणजित आयकॉन खेळाडू आहेत संघाकडून आणि आयकॉनला साजेसा खेळ आज मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. या पहिल्या डावातल्या खेळात 70 धावा धाव फलकावरती झाल्यात. आणखी एक वेळ हा बॅक टू बॅक पंचांनी इशारा दिलाय. हो वाईड आहे. आणखी अवांतर धाव जोडली जाईल धाव फलकावरती. एक्स्ट्राज आणि एक्स्ट्राज कुठेतरी दुसऱ्या डावात येणारा काही तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. तुम्हालाच कुठेतरी त्या धावा महागात ठरणार आहेत. कारण तर पहिल्या डावात तशा पद्धतीचा आपल्याला फार कमी एक्स्ट्राज टाकावे लागतात. परंतु हा सामनाच असा आहे सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक वेळ जर बघितलं तर बॅक टू बॅक आणखी एक वाईट पंचांचा इशारा. मागचे 3 चेंडू सागरने लगातार जर बघितलं तर 3 वाईट चेंडू टाकले आहेत. म्हणजे की 3 आणखी एक्स्ट्रा जोडले गेले आहेत टीम मुंडवडी संघाच्या खात्यामध्ये. हे प्रेशर आहे, दबाव झळकतोय सागरवरती. कारण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला रणजित आहे आणि रणजितने अफलातून बॅटिंग केली आतापर्यंत या पहिल्या डावात. GTC या YouTube वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता आहात प्रेक्षको. जर बघितलं तर कॅमेरा वर्क ज्या पद्धतीने हाताळलंय संपूर्ण या कॅमेरामॅन्सनी. खरं तर या मध्येच हा 4 धावा येत असताना या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता जरूर पोहोचावेल 76 धाव्यांवरती. परंतु कौतुक करावं लागेल संपूर्ण GTCच्या टीमचं. पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत प्रत्येक जर बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांनी फॉलोअप केलंय. चेंडूला फॉलो केलंय शेवटपर्यंत. आणि हे कॅमेरा वर्क आहे आणि खरं तर क्वालिटीचं आपल्याला कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेची पाहायला मिळाली आहे GTCच्या माध्यमातून. यावेळेला जर बघितलं तर फटका बघा काय कलात्मक फटका होता आणि डिस्पॅच केला या बॉलला. एक टप्पा बनवला पलीकडे रणजित बरसतोय पुन्हा 4 धावांसाठी.
तिने आता धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 80 धावांवरती. सपोर्ट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र फटका खेळू शकले नाही आहे रणजित. ज्या पद्धतीची बॅटिंगने रणजितने केली आहे ना बघा, जर 3 षटकार त्यांनी लगावले, त्यानंतर जर बघितलं तर 5 चौकारांच्या मदतीने ते खेळत आहेत एकूण. तर चेक करायचा तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी आहे आपल्याला. हा फेअर डिलिव्हरी आहे का की वाईट चेंडू आहे आपल्याला चेक करायचा आहे. ऑनफिल्ड पंचांनी त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. म्हणजेच की या डॉट बॉलने नक्कीच जर बघितलं तर धावसंख्या स्थिरावली आहे. 80 धावांवरती येणारा चेंडू या सागरच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे. स्ट्रायकिंगला पुन्हा एक वेळ आपल्याला पाहायला मिळतील रणजित, जे की 16 चेंडू आणि 44 धावांवरती खेळतायत. यावेळेला जर बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आजच्या दिवसात दुसरं अर्धशतक येईल का हे सुद्धा बघण्यासारखं. कारण पहिल्या जर सामन्यामध्ये बघितलं तर प्रथमेश राठोडने ते झळकावलंय. या सामन्यामध्ये रणजित यांच्यावरती नजर असतील. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती, म्हणजेच की 5 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 80 धावा बिनगडीबाद टीम 3 11 उंडवडी. शक्तिशाली संघांमध्ये या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी लाभलेले असे वाघुले चहाचे सर्वेसर्वा विशाल शेठ वाघुले, त्याचबरोबर वस्ताद 11 संघाचे संघनायक भोला शेठ जाधव, त्याचबरोबर युवराज भाऊ कदम नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आपल्या सर्वांचं पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत. जयदीप उंडे आले आहेत गोलंदाजी मार्कवरची. जयदीप एक जर बघितलं तर संघासाठी चांगली गोलंदाजी करतात. आज मात्र बघण्यासारखं, कारण सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पंचांचा इशारा 22चा येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच की 22च्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. 22 या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच की एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 81 वर जाऊन पोहोचते. या 6व्या ओव्हरची सुरुवात करत असताना या सामन्याची आणखी एक वेगवान चेंडू होता, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा पाहायला मिळेल. या अगोदरचा चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जयदीपचा होतोय. जर या अगोदरचे काही सामने बघितले जयदीपचे तर त्या पद्धतीची गोलंदाजी त्याची राही आहे, गती त्याच्याकडे आहे, खांद्याचा वापर तो पुरेपूर करतो. त्यामुळे या सिमेंट विकेटवरती त्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीचा फायदा सुद्धा होतो आणि ते तसंच काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयदीपचा चाललाय. याही वेळेला बघितला तर फटका चांगला आहे. या ठिकाणी रणजितच्या बॅट मधून या एक्स्ट्रा कव्हरला धावा येत आहेत सरळ 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने आता 18 बॉल आणि 48 धावांवरती जाऊन पोहोचते आहे खेळी रणजितची.
नक्कीच दूर ठेवण्याचा प्रयत्न याही वेळेला झाला आहे. ब्लॉक होल मध्ये चेंडू सरळ यॉर्कर लेन वाईडर लाईनला टार्गेट करत असताना जयदीप पाहायला मिळत आहेत. आणि या टप्प्यावरची गोलंदाजी नक्कीच कोणताही फलंदाज असू द्या त्याला थोडंसं अवघड जातं आणि त्याच पद्धतीच्या माऱ्यावरती गोलंदाजी करतोय जयदीप. या व्हिडिओला बघितलं थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न फ्लाय स्ट्रीपला क्षेत्ररक्षक आहेत विठ्ठल आणि नक्कीच याही बॉलवरती एक सिंगल मात्र धाव आली आहे. आतापर्यंत जर बघितलं ना तर या शेवटच्या ओव्हरमध्ये जयदीपने प्रयत्न चांगला केलाय वारंवार फलंदाजांना शांत ठेवण्याचा आणि त्याला यश सुद्धा आलाय. एक चौकार त्या ठिकाणी रणजितने लगावला त्यानंतर मात्र त्याने टप्पा सुरळीत पकडलाय. यावेळेला आडव्या बॅटने डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत फेकी चांगली केली रॉकेट टॉम थ्रो आणि खरं तर अशाच पद्धतीची फिल्डिंगची गरज आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाळू गोलंदाजी बाळूने चांगली केली होती त्यानंतर आता क्षेत्ररक्षणामध्ये तो 100% देत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला फुलरलिनचा बॉल समोरच्या दिशेला फंबल क्षेत्ररक्षण खराब झालाय. धावा येतील एकूण 2 आणि नक्कीच 2 धावा येत आहेत या बॉलवरती म्हणजेच की 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 90 धावा 6 ओव्हरचा पहिल्या डावातला खेळ होतोय समाप्त म्हणजेच की